नमस्कार. आज आपण ऑर्गॅनिक मटेरियल जे आणून ठेवलेलं होतं तर त्याचं जीसीपीच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं काम चालू केलेलं आहे आज. आणि त्यामध्ये आपण ह्या डिकम्पोजिंग बॅक्टेरिया 5-6 दिवसापूर्वी ह्या 200 लिटर बॅरलमध्ये ठेवल्या होत्या. तर त्या आपण त्या जीसीपी जसा कालवत जाईल तसं त्यामध्ये हे ओतत जाणार आहे. तर त्याची कशी प्रक्रिया आहे ती बघू आपण. शेतकरी मित्रांनो, मिक्स अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि डिकम्पोजिंग बॅक्टेरिया बी अशा जीसीपी बरोबरच मिक्स करून घ्यायचे. त्यामुळं पूर्ण बॅक्टेरिया बी आपल्या एकजीव होऊन जाणार आहे. त्या 2-3-4 वेळा जेवढं मिक्स करताल तेवढं चांगलं एकजीव होणार आहे. मित्रांनो, आता 3 ते 4 वेळा खालीवर करून घेऊन आता आपण याला बेड एक तयार करून घेणार आहे. यावर आपल्याला पाण्याचं नियोजन ड्रिपच्या साह्यानं
ओला खात ठेवावं लागणार आहे आपल्याला, त्यामुळं मग बॅक्टेरियाची अकाउंट वाढून कुजण्याची प्रक्रिया चांगली होणार आहे. त्यासाठी आता बेड सफाई आपण बनवून घेणार आहे चांगला 2.5-3 फुटाचा बेड तयार करून घेणार आहे आपण. मित्रांनो, हे आपण JCB साह्यानं ऑर्गॅनिक मटेरियल आपण मळी, कोंबडी खत, शेणखत आणि बॉयलरची राख म्हणजे लाकडाची राख हे सगळं निविष्ठा मिक्स करून घेतलेलं आहे JCB साह्यानं. आणि त्यावरती आता ह्या 10 लिटर हातरलेल्या आहेत पाण्याला, आणि हे पाणी यावर सोडलेलं आहे आपण. चांगलं गार 2 दिवस आपण काढणार आहे ह्याला, कारण ह्यात आपण डिकम्पोजिंग बॅक्टेरिया, PHB, KMB, ट्रायकोसोडो, बॅसिलस हे सगळं ह्यात JCB मिक्स करताना बॅक्टेरिया टाकून मिक्स करून खात घेतलेला आहे. हे आपण आता पाणी 2 दिवस चांगलं गार करून घेणार आहे. त्यानंतर हिरवा जो डिजिटल असतोय गार राहण्यासाठी तो वरून झाकून घेणार आहे त्याला, आणि नंतर नळ्यावरनं त्याच्या टाकून 1-2-3 दिवसातून एकदा त्याला ओलं पाणी सोडावं लागणार आहे आपल्याला, कारण त्यात मॉइश्चर राहण्यासाठी, बॅक्टेरियाचा वाढ होण्यासाठी, कुजण्यासाठी चांगलं पाणी आपल्याला सोडावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण 10 लिटर हातरून पाणी जेवढं सोडलेलं आहे असं हे लवकरात लवकर कुजून आपल्याला पुढच्या पिकासाठी 1-6 महिन्यानं आपण ह्याचा वापर करणार आहे. अशा प्रकारे 1 नंबर खत आपला तयार होणार आहे हा शेणखत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आपण जर प्रोसेसिंग करत असाल, काय पद्धत वेगळी असेल तर तरी सुचवा तुम्ही. त्यात अजून काय आपण बदल करू शकतो का चांगल्या प्रकारे होण्यासाठी, किंवा काय अजून ह्यात काय वापरू शकतो वाढवून, त्याचंही सजेशन द्या. व्हिडिओ चांगला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.